अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा तलाठी साजातून मोठ्या प्रमाणात मुरमाची अवैधपणे वाहतूक होत असल्याचा प्रकार दिनांक 14 रोजी उघडकीस आला। घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले। पोलीस विभागाने एक जेसीबी आणि 2 ट्रॅक्टर मुरमाने भरलेले चौकशी करून पोलीस स्टेशनला हलवले। विशेष म्हणजे घटनेच्या तब्बल 2 तासानंतर महसूल विभागाने मंडळ अधिकारी आणि खामखुरा तलाठी घटनास्थळावर पोहोचले। हे विशेष खामखुरा तलाठी साजातील कोरंबी गावाजवळील एका माजी मालगुजारी तलावाजवळ खासगी मालकी हक्काच्या जागेत मंगळवारी दिनांक 14 मे रोजी जेसीबीने मुरुम खोदकाम करून 7 ट्रॅक्टरच्या साहाय्याने मुरुमाची वाहतूक सुरू होती। या अवैध उत्खननाची माहिती नागरिकांनी साजाचे तलाठी आणि मंडळ निरीक्षकांना दिली। तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधी पोलीस विभाग यांना सुद्धा माहिती दिली। अर्जुनी मोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून घटनेचा पंचनामा करून मुरमाने भरलेले 2 ट्रॅक्टर आणि एक जेसीबी पोलीस स्टेशनला हलवले। तर रिकामे असलेल्या उर्वरित 5 ट्रॅक्टरच्या चाव्या स्वतःच्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला रवाना झाले। तब्बल 2 तासानंतर नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर, मंडळ अधिकारी आणि तलाठी नंदुरकर मॅडम घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून घटनास्थळी असलेल्या 5 ट्रॅक्टरपैकी एका ट्रॅक्टरमध्ये अल्पशा मुरुम असल्याने स्थानिक सरपंचाला ग्रामपंचायत आवारात लावण्याचे निर्देश दिले असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधींना सांगितले। परवाना 602 गट क्रमांकाचा तर प्रत्यक्ष खोदकाम 605 गट क्रमांकामध्ये खामखुरा तलाठी साजातील खासगी मालकी हक्काच्या गट क्रमांक 602 या जागेतून 100 ब्रास मुरुम खोदकामाचा परवाना अर्जुनी मोर तहसील कार्यालयातून सोमवारी दिनांक 13 मे रोजी देण्यात आला असून प्रत्यक्ष खोदकाम गट क्रमांक 605 मधून होत असल्याची तक्रार करण्यात आली होती। परवाना एका गटाचा तर प्रत्यक्ष खोदकाम आणि वाहतूक दुसऱ्या गटात होत होती। एखाद्या गटाचा परवाना देताना संबंधित गटाची मोका चौकशी पंचनामा करणे क्रमप्राप्त ठरते। मात्र मोका चौकशी न करता संबंधित विभागाने 602 गट क्रमांकाचा संबंधिताला परवाना देण्यात आला। हे विशेष अवैध उत्खनन धंद्याच्या स्पर्धेतून प्रकार उघडकीस येऊन यातील परवानाधारक लोकेश लांजेवार तर तक्रारदार भगवान नाकोडे हे दोघेही या अवैध उत्खनन प्रकरणात गुंतलेले आहेत। त्यांच्या स्पर्धेतून हा प्रकार उघडकीस आला। गाव माझा न्यूज करिता संतोष रोकडे, अर्जुनी मोर, गोंदिया।